राज्यामध्ये 65 वर्ष व त्याअधिक वयाची लोकसंख्या 10 ते 12% इतकी आहे। तर या लोकांना राज्य सरकारद्वारे त्यांच्या एका ठराविक वयाच्या नंतर म्हणजेच 65 वर्षाच्या नंतर आर्थिक मदत केली जाणार आहे। वयश्री योजनेअंतर्गत 65 वर्षावरील पात्र वृद्धांना मिळणार महिन्याला 3000 रुपये। आता याचा अर्ज कसा करायचा ते आज आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रियंका, आपण बघत आहात शंखनाद आवाज सत्याचा। राज्यातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी तसंच वयोमानानुसार त्यांना येणारं अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य, उपकरणं खरेदी करणं, मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र आदींद्वारे वृद्धांचं मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत 65 वर्ष व त्यावरील पात्र लाभार्थ्यांना महिन्याला 3000 रुपये देण्यात येणार आहेत। आता बघूयात आपण योजनेचं स्वरूप कसं राहणार। पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता, दुर्बलतेनुसार चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, निब्रेस, लंबर बेल्ट, सर्वायकर कॉलर इत्यादी सहाय्यभूत आवश्यक सहाय्य साधनं, उपकरणं खरेदी करणं तसंच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचं मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत निधीचं वितरण ऑनलाईन पद्धतीनं 3000 रुपयांच्या मर्यादेत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे। या योजनेसाठी पात्र कोण कोण असणार ते बघूयात आपण। नंबर 1, लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक। ज्या नागरिकांनी दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत वयाची 65 वर्ष पूर्ण केली असतील असे व्यक्ती। ज्या व्यक्तींचं वय 65 वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे किंवा आधार कार्ड साठी अर्ज केलेला असावा। नोंदणीची पावती असणं आवश्यक आहे। जर लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील तर ते ओळख पटविण्यासाठी स्वीकारार्ह असेल। नंबर 2, लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतात। नंबर 3, सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि कोणत्याही सरकारी स्त्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलं नसावं। याबाबतचं लाभार्थ्यांना स्वयं घोषणापत्र सादर करणं आवश्यक राहील। नंबर 4, पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात 3000 रुपये थेट वितरित झाल्यावर विहित केलेली उपकरणं खरेदी केल्याचं तसंच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचं लाभार्थ्यांचं देयक प्रमाणपत्र 30 दिवसांच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करावं। तसंच संबंधित प्रमाणपत्र विकसित पोर्टलवर 30 दिवसांच्या आत अपलोड करणं आवश्यक राहील, अन्यथा लाभार्थ्यांकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल। नंबर 5, निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30% महिला असतील। उत्पन्न बघूयात। उत्पन्न मर्यादा, लाभार्थ्यांचं कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असावं। याबाबतचं लाभार्थ्यांना स्वयं घोषणापत्र सादर करणं आवश्यक राहील। आता कोणकोणती आवश्यक कागदपत्र लागणार ते आपण जाणून घेऊयात। नंबर 1, आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेची पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, उत्पन्नाचे स्वयं घोषणापत्र, उपकरण साहित्याचे दुबार लाभ न घेतल्याचं स्वयं घोषणापत्र। सदर योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र वृद्धांनी घ्यावा यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन येथे अर्ज सादर करावा। आता वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह। तोवर नमस्कार।